तर प्रेक्षकांनो, आज त्यांनी बयो खूप छान दाखवलंय. सुरुवातीला आपण बघतोय आरव बयोला म्हणत असतो ते काही नाही, बाबाने मी आरव आहे, इरा आहे, हे सगळं धक्का सहन केलाच ना, बाबांना काहीही होणार नाहीये. बाबा आता तेवढा सक्षम झालाय बयो, त्यामुळे आता तूच बयो आहे हे मी बाबाला सांगणारच आहे. बयो त्याला म्हणते, हे बघ आरव दादा, आपण एक काम करूया, बाबाचे स्कॅन झाल्यावर नॉर्मल चांगले आले ना तर मीच बाबाला स्वतःहून सांगेल. आरव म्हणतो, बघ ह बयो, आता मी तुझं काहीही ऐकणार नाहीये, तू स्वतःहून सांगशील बाबाला. बयो म्हणते, हो दादा, मी खरंच सांगेल स्वतःहून. आता इकडे बयो शुभमकरांच्या रूममध्ये आवरसावर करायला चालली आहे, म्हणजे सरू म्हणून. तर शुभमकर एकदम म्हणतात, अरे बयो आलीस तू. आता एकदम ही दचकते, बयो कसं काय म्हटले हे म्हणून. तेव्हा त्यांच्या अचानक तोंडात येतं, ते म्हणतात, अगं चुकून आलं माझ्या तोंडात, आलीस का सरू तू. आता ती म्हणते, तुम्ही डॉक्टर गोळ्या घेतलात का. शुभमकर म्हणतात, अगं नाही, तू आल्याशिवाय कसं घेईल. मग आता ती त्यांना गोळ्या वगैरे देतीये. मग शुभमकर तिला प्रेमाने जवळ बसवतात. आज खरं तर त्यांनी खूप छान दाखवलंय प्रेक्षकांनो. शुभमकर तिला म्हणतात, तुला जरा वाईट वाटलं असेल ना सरू, मी असे तुझे ID काय मागितले, तुझ्या घरी काय आलो. खरं सांगू का तुला, मला असं वाटत होतं तू माझी हरवलेली बयोच आहेस, म्हणून मी हे सगळं केलं ग. तेव्हा सरू म्हणते की तुम्हाला तुमच्या बयोची खूप आठवण येते ना. तेव्हा ते म्हणतात, खूप खूप आठवण येते मला. माझी मुलगी एवढी गुणी होती ना, ती खूप हुशार होती ग, आणि माझा तिच्यात खूप जीव होता. बयोला कळतंय की शुभमकरांसाठी ती किती महत्त्वाची आहे ते. शुभमकर म्हणतात, माझी बयो इराला नेहमी सांभाळून घ्यायची. इरा खरं तर तिला खूप त्रास द्यायची, तरीसुद्धा ती इराच्या हिताचाच नेहमी विचार करायची. ती नेहमी दुसऱ्याला अद्दल घडवायची, वाईट प्रवृत्तींना आळा घालायची, पण कोणाला त्रास न होऊ देता. हे सगळं सांगताना ते खूप भारावून, म्हणजे इमोशनल झाले, भारावून गेलेत. बयोला पण फार त्रास होत असतो. बयो त्यांना म्हणते, मी आलेच मी गॅस चालू ठेवलाय स्वयंपाकघरात. त्यानिमित्ताने ती त्यांना टाळते आणि किचनमध्ये येऊन खूप रडते. आता अचानक ना प्रेक्षकांनो, तिला आलाय विशालचा फोन. विशाल तिला म्हणतो, सरस्वती तू इराच्याच घरी आहेस ना, मी इथे आलोय जवळ, मला तुला भेटायचं आहे, तू येतेस का खाली. तेव्हा बयो म्हणते, हो हो विशाल सर, मी आलेच. आता विशालला जाऊन भेटते इरा तिथे जवळ बाजूला इराच्या घराच्या. तेव्हा विशाल म्हणतो, हे बघ दुष्यंत सर इथे नाही आहेत, आपण ना उद्याच्या उद्या शुभमकर सरांचे स्कॅन करूयात. म्हणजे हॉस्पिटलमध्ये न करता आपण त्यांना सांगू की आपल्याला स्कॅन करायचे आणि दुसरीकडेच नेऊ आणि स्कॅन करू. काय वाटतं तुला. तेव्हा आता बयो म्हणते, तुमची आयडिया छान आहे, काही हरकत नाही आहे. पण बयोला विशालची ही आयडिया पटली आहे. ती म्हणते, काही हरकत नाही आहे, पण इराच्या आईचं काय करायचं. विशाल म्हणतो, तू त्यांना मॅनेज कर. आता या दोघांचं सगळं काही ठरलंय, पण या इराचं मात्र काहीतरी तिसरंच चालू आहे. तिने विशालचा छळ करायला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही आहे. तिने हातावरती कसं तरी वी गोंदून घेतलंय आणि ते त्या विशालला पाठवलंय, म्हणजे फोटोद्वारे मोबाईलमधून. आणि मग ती बयो तिथून नेमकी निघून जाते आणि मग या विशालला तो मेसेज दिसतो. तो मेसेज बघितल्यानंतर हा विशाल खूप चिडतो आणि विचार करतो, अरे यार, या इराचं काय करायचंय, हिने आता माझं नाव सुद्धा गोंदून घेतलं, काय गरज होती हिला हे सगळं करायची. इकडे ही गौतमी दुष्यंतशी बोलत असते की तू इथे नाही आहेस, पण मी आता उद्या तुझ्या हॉस्पिटलमध्ये येणार आहे, मला कसल्या तरी पावत्या हव्यात. आता हे त्या बयोने ऐकले. आता ती विचार करते, अरे बापरे, आता उद्या ह्या दवाखान्यात असल्या तर स्कॅन कसे करायचे. आता ही बातमी ताबडतोब तिने विशालला सांगितली आणि त्याला विचारले, तुम्ही कुठे आहात सर, मला तुम्हाला भेटायचंय, तुम्ही या ना परत वापस. विशाल रिक्षात बसून ऑलरेडी निघालेला असतो. मग तो म्हणतो, अगं बरं ठीक आहे, मी निघालो होतो, पण मी येतो. मग आता बयो म्हणते, आपल्याला काहीही करून आजच स्कॅन करावे लागतील बाबांचे. विशाल म्हणतो, अगं पण हे सगळं कसं शक्य आहे, त्या गौतमी मॅडमला तू कसं टाळशील, कसं करशील हे सगळं. म्हणजे या दोघांचं बोलणं दाखवलंय त्यांनी. तर आता बयो म्हणते, तुम्ही पोहोचा, मी तुम्हाला सगळं काही सांगते, मी करते मॅनेज. मग आता विशाल रिक्षावाल्याला युटर्न घ्यायला सांगतोय. मनातल्या मनात तो विचार करतोय, इराच्या आईला तर आता म्हणजे कटवलंय, पण आता हे इराचं कसं करावं ते कळेना. आता इकडे ही गौतमी त्या बयोवर ओरडत असते, इथे कशाला झाडतीयस तू, तुला दुसरी कामं नाही आहेत का. बयो म्हणते, ते मी धुणं भिजत ठेवलंय ना, आणि भांडी ती थोडीशी भिजवायला ठेवली आहे, मी नंतर घासते, तोपर्यंत कचरा काढून घेते. आता बयोने ना प्रेक्षकांनो एक भारी आयडिया काढली आहे गौतमीला घराबाहेर काढण्याची आणि थोड्या वेळ तिला या सगळ्यापासून लांब ठेवायची. तिने पप्प्याला कॉल करून बहुधा सांगितले हे सगळं. त्यामुळे पप्प्या गौतमीला कॉल करतो आणि म्हणतो की माझे पैसे आहेत तुमच्या त्या रमाकांत देसाईकडे. गौतमी त्याच्या ओरडते आणि म्हणजे, मला कशाला मागतोयस, मग त्यांनाच माग ना. पप्प्या म्हणतो, असं कसं, मला माहिती आहे ते जेलमध्ये, ते काही नाही, मला तुम्हीच पैसे द्या, 5200 रुपये मला पाहिजे म्हणजे पाहिजे. गौतमी म्हणते, मी पोलीसमध्ये जाईल, मला त्रास दिला तर. मग पप्प्या म्हणतो, पोलीसमध्ये, ठीक आहे जा, तुम्ही पण चोर आहात आणि मी पण चोर आहे, त्यामुळे मी सगळं काही सांगून देईल पोलिसांना. आता तिथे बयो झाडत असते, त्यामुळे गौतमी हळूहळू बोलते. ती म्हणते, ए शहाणपणा करू नकोस, बरं देते तुला पैसे, कुठे यायचे ते सांग. मग पप्प्या कुठला तरी रस्ता सांगतो
त्यांना कॅनल रोडवर या, तिथे मी असेलच. पण गौतमी त्याला आधी म्हणते तुझे बँक डिटेल दे, मी तुला पैसे पाठवते. मग आता पप्पा म्हणतो नाही 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 मला कॅशच पाहिजे. मग कॅश असली की ॲश होते. म्हणजे असं करून त्यांनी गौतमीला बाहेर काढलंय कसं तरी. गौतमी म्हणते ठीक आहे तुझा पत्ता दे, मी पोहोचते तिथे. मग पप्प्याने पत्ता दिला आणि गौतमी त्याच्या दिलेल्या पत्त्यावर लगेच निघते सुद्धा. गौतमी विचार करत असते काय डोक्याला ताप झालाय माझ्या. आता विशाल तिथेच बाहेर म्हणजे लक्ष ठेवून असतो गौतमी बाहेर गेली की नाही. आणि लगेच मग आरव बाहेर आलाय आणि ही बयो सुद्धा. आरव म्हणतो आता कसं करायचं, बाबाला कसं सांगायचं आपल्याला जायचंय त्याला घेऊन ते. आता बयो विचार करते की तुम्ही दोघं जण घेऊन जा बाबांना, मी नाही येणार तुमच्यासोबत. उगाच मला हॉस्पिटलमध्ये कोणी ओळखलं तर. आता ते असं ठरवतात प्रेक्षकांनो की बयोचं जे कॉलेज आहे ना तिथे हॉस्पिटल आहे तर तिथे स्कॅन करायचे. दुष्यंत सर तिथे नाही आहे ना म्हणून. विशाल म्हणतो अगं तू आली असती तर बरं झालं असतं. पण बयो म्हणते नको तुम्ही जा आणि सगळं व्यवस्थित करा. मग विशाल आणि आरव आलेत आतमध्ये. तेवढ्यात इरा तिच्या आईला शोधत असते. ती शुभमकरांना विचारते मम्मा कुठे आहे. ते म्हणतात अगं घरीच असेल ना ती, मला नाही माहिती. तेवढ्यात ते तिच्या हातावरचं हे गोंदलेलं बघतात शुभमकर आणि म्हणतात अगं हे काय आहे आणि हे कशासाठी केलं तू, अगो किती त्रास झाला असेल इरा तुला. आता इरा खोटं बोलते. ती म्हणते अरे बाबा हे ना, अरे हे असंच आजकालचा ट्रेंड आहे ना. शुभमकर म्हणतात कसला ट्रेंड गं, अगं तुला किती दुखलं असेल, हे काय तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव वगैरे आहे का वीपासून. आता इरा जरा घाबरते आणि म्हणते नाही रे नाही असं कसं काहीतरीच काय, अरे हे ना वी फॉर विक्ट्री असं असतं ते. शुभमकर म्हणतात हो ते सगळं ठीक आहे गं पण म्हणजे तसं काही नाही आहे ना. इरा म्हणते नाही नाही बाबा तसं काही नाही आहे. आता ती मनातल्या मनात विचार करते बाबा तुझे स्कॅन झाले ना की सगळं सांगेल तुला. तेवढ्यात विशाल आला आहे त्यामुळे इरा दचकते. विशाल म्हणतो सर तुमच्याकडे आज वेळ आहे का. आता शुभमकर म्हणतात अरे विशाल बरं झालं तू आलास, माझ्याकडे वेळ आहे बाबा. मग विशाल म्हणतो सर आजच आपण तुमचे स्कॅन केले तर मी आज जरा अपॉइंटमेंट घेतल्या होत्या, म्हणजे तुमचे स्कॅन लवकरात लवकर झाले तर चांगलंच आहे ना. तेव्हा शुभमकर म्हणतात अरे पण तू दुष्यंत सरांची परवानगी घेतली आहेस का. विशाल खोटं बोलतो हो त्यांनीच मला सांगितलं आहे. तेव्हा शुभमकर म्हणतात काही हरकत नाही आहे पण गौतमी कुठे गेली आहे, ती यायला हवी ना सोबत. आता हे सहज म्हणतात की अगं सरू तू पण चल. विशाल म्हणतो की गौतमी मॅडम बाहेर गेल्यात ना, मग मला इतका वेळ नाही आहे थांबायला, मला जरा अर्जन्सी आहे, तुम्ही चला ना लवकर. मग आता सरू म्हणते नको मी कशाला तुमच्या शुभमकर म्हणतात अगं असं कसं, तू माझी असिस्टंट होतीस की नाही, तू मला हवी आहेस सोबत. इरा म्हणते बाबा हिला कशाला न्यायचं आहे सोबत. शुभमकर म्हणतात असं कसं, माझ्या भूतकाळात माझ्या चांगल्या गोष्टींमध्ये ज्यांनी साथ दिली आहे ते मला सोबत माझ्या हवेच. सरू तू माझ्याबरोबर येणार म्हणजे येणार, चला मी आवरतो, तुम्ही सगळेजण थांबा खाली. आता गौतमी त्या पप्प्याने दिलेल्या पत्त्यावर पोहोचली आहे. पप्प्या तिला घोळवत असतो उगाचच इकडे तिकडे, मी इथे तुम्ही पुढे जा, 10 पावलं अजून पुढे या, पायी या, गाडी जाणार नाही तिथे. गौतमी विचार करत असते काय वैताग आहे याचा. आता ती म्हणते अजून तुम्हाला पायी चालवणार आहेस का, दे येणार आहेस समोर का चालली जाऊ मी इथून. तेव्हा पप्प्या म्हणतो नाही अजून थोडंसं पुढे या. गौतमी त्याच्या मागे मागे बिचारी हिंडतीये. आता इकडे ही बयो आरव इरा सगळे पोहोचलेत दवाखान्यात. इरा बयोचा हात पकडते मध्येच आरवचं लक्ष नसताना आणि तिला धमकवते काय गं तुला नसता शहाणपणा करायला कोणी सांगितलं होतं, थांब आता तुझं नाव मम्मालाच सांगते. मग बयो म्हणते हे बघ इरा मला काही हाऊस नाही आहे, बाबाने फोर्स केला ना म्हणून मी आली आहे. इरा म्हणते पण आता तुला इथे ओळखलं कोणी तर काय करणार आहेस गं, आता तू घोळ घालच फक्त मग बघते मी तुला. आता बयो म्हणते इरा मला सगळं कळतं, मी मास्क लावेल तोंडाला म्हणजे मला कोणी ओळखणार नाही आहे. आता हिचा गेटअप कसा बदलेल पण ही असो. तर आता तिने मास्क लावलाय. शुभमकर म्हणत असतात अरे काय करताय तुम्ही दोघी जणी मागे चला. आता रिसेप्शनिस्टच्या तिथे हे पोटे सर त्या नर्सची वाद घालत असतात, बघू द्या मला पुढच्या कोणाकोणाच्या अपॉइंटमेंट आहेत स्कॅनसाठी. आणि ते शुभमकर देवचाकीचं नाव बघून भडकतात आणि त्या नर्सला ओरडतात. नर्स म्हणते सर मला नाही माहिती त्यांचं नाव कोणी इथे ॲड केलं आहे, म्हणजे विशाल सरांनी सांगितलं होतं, कोणी का कसं प्लीज मला नका विचारू. आता पोटे सरांना प्रश्न पडला हे कसं काय घडलं, कारण पोटे सरांना सगळंच माहिती आहे ना. तेवढ्यात विशाल हजर झाला त्यांच्यासमोर. पोटे सर म्हणतात विशाल अरे तुला शोधत होतो मी, आज कसं काय शुभमकरांचे म्हणजे शुभमकरांचे स्कॅनिंग. तेव्हा विशाल म्हणतो डॉक्टर शुभमकर म्हणा. मग पोटे सर म्हणतो हां डॉक्टर शुभमकरांचे स्कॅन आज कसे काय ठरले. मग विशाल म्हणतो दुष्यंत सरांनीच सांगितलंय मला. मग आता मनात तो विचार करतो ह्यांनी सगळा सोक्षमोक्ष करायच्यात मी पटकन स्कॅनला न्यायला हवं शुभमकरांना, म्हणून तो त्यांना म्हणतो चला आपण पटकन जाऊया. या पोटे सरांना विचार करायला वेळच मिळत नाही. पण पोटे सर आता गौतमीला फोन करत असतात आणि दुष्यंतला सुद्धा, आणि नेमके ते फोन उचलत नसतात. आणि पुढे म्हणजे त्यांना स्कॅनिंगसाठी नेण्यात
येते शुभंकरांना. विशाल त्यांना म्हणत असतो की सर तुमचे काही वस्तू वगैरे असतील क्रेडिट कार्ड वगैरे तर काढून ठेवा, म्हणजे मॅग्नेटिक वस्तू काढून ठेवतात ना. शुभंकर म्हणतात गौतमीला बोलावून घे रे आरव, आपण जाताना ना आज लंच करूया सोबत, म्हणजे सगळं कसं छान झालंय ना. सरू तू पण थांबशील, पण तू मास्क का गं लावलायस. सरू म्हणते मला ना दवाखान्याचा वास आवडत नाही. मग शुभंकर म्हणतात या बाबतीत मात्र माझ्या बयोपेक्षा तू अगदी विरुद्ध आहेस. तिला फार आवडायचा दवाखाना, ती तर तासनतास गावाकडे माझ्या दवाखान्यात बसून असायची. मग इराला वाटतं कशाला बयोचं कौतुक. ती लगेच म्हणते बाबा अरे जा ना, तुला उशीर होईल ना. मग हे आता गेले स्कॅनिंगसाठी. आता प्रेक्षकांनो खूप मोठा भाग आहे, त्यामुळे मी 2 भागात करायचं ठरवलंय. हा भाग 1 तुम्ही ऐकत आहात, दुसरा भाग मी थोड्याच वेळात तुमच्यासाठी प्रदर्शित करत आहे. पहिला भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.